नमस्कार, जेतू जेतू हिंदुराष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक संवेदनशील असा विषय हाताळणार आहोत। बघा, आपण स्वतः विचार करा आणि इतरांनाही विचार करायला भाग पाडा। आता गणेशोत्सवाची रेलचेल सगळीकडे सुरू आहे। या गणेशोत्सवामध्ये आपण वेगवेगळे संगीत ऐकतो। काय तर म्हणे, पप्पी दे पारूला, चिमणी उडाली भुर, झिंगझिंग झिंगाट आणि शांताबाई अशा प्रकारच्या गाण्यांचा आवाज कधी मशिदीच्या भोंग्यावर, ख्रिस्ती, जैन, शीख, पारसी यांच्या धार्मिक स्थानांवर वाजवलेली ऐकलीत का हो कधी? का हे लोक सिनेमे पाहत नाहीत का? पाहतातच की, पण स्वतःच्या धार्मिक कार्यक्रमात, मिरवणुकीत ते असली फालतूगिरी करत नाहीत। आता गोकुळाष्टमी, गणपती, गौरी या सणांच्या जल्लोषात ही गाणी वाजवणार आणि वेडेवाकडे हावभाव करून नाच करणार। असे असेल तर ते तुम्ही करू नका आणि दुसऱ्यांनाही ते करू देऊ नका। त्यांना तात्काळ विरोध करा। गणेश मंडळांचे कार्य यासाठी फार महत्त्वाचे आहे। वर्गणीसाठी आलेल्या सर्वांना आपण ठणकावून सांगितले पाहिजे की यावेळी गणेशोत्सवाच्या मंडपात लाऊडस्पीकरवर अशी गाणी वाजणार नाहीत। धार्मिक श्लोक, मंत्रपठण, देशाभिमान जागवणारी गाणी वाजवली जातील तरच आम्ही वर्गणी देऊ। आणि गणेश विसर्जन मिरवणुकीतही हाच नियम पाळला पाहिजे। मराठी गाणी चालतील की, परंतु कशी? सात्विक गायकांनी गायलेली भक्तिगीते, भावगीते, पण धांगडधिंगा नको, हे आपण आवर्जून दुसऱ्यांना सांगायला पाहिजे आणि आपण सर्वांनीही आपल्या स्वतःच्या मनावर सुद्धा बिंबवले पाहिजे। बघा, विचार करा, पटतंय का? कमेंटमध्ये अवश्य कळवा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून धर्माभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे। बंधू भगिनींनो, धर्माभिमानी बना, कारण श्रीकृष्णांनी सांगितलेलेच आहे, धर्मो रक्षती रक्षिताः, म्हणजेच जो धर्माचे रक्षण करतो त्याचे रक्षण स्वतः देव करतात।